1 मे पासून काही मोठे बदल होणार आहेत। त्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमती असतील, तसेच UPI पेमेंट असेल, ATM ट्रान्झॅक्शन असेल, तसेच पेन्शन संदर्भात असेल, रेशन कार्ड संदर्भात असेल, असे मिळून 7 बदल मोठे होणार आहेत। हे बदल कोणते असणार आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर सर्वात पहिलाच बदल झाला आहे तो म्हणजे 1 मे पासून आता ATM मधून पैसे काढणे महागणार आहे। एवढंच नाही तर बॅलन्स चेक करण्याला सुद्धा पैसे लागणार आहेत। कसे असणार हे नियम? ठरवून दिलेल्या लिमिटपेक्षा जास्त दुसऱ्या बँकेच्या ATM मधून जर तुम्ही पैसे काढले असतील तर तुम्हाला 19 रुपयाचा दंड लागणार आहे। म्हणजे तुमचं ATM एका बँकेचं आहे आणि तुम्ही जर दुसऱ्या बँकेच्या ATM मधून पैसे काढत असाल तर तुम्हाला ठरवून दिलेल्या लिमिटपेक्षा जर तुम्ही त्या ATM मधून जास्त पैसे काढले तर तुम्हाला 19 रुपयांचा दंड हा लागणार आहे। मेट्रो शहरात 5 तर नॉन मेट्रो शहरात फक्त 3च ATM व्यवहार हे मोफत होणार आहेत। तसेच बॅलन्स चेक करायला सुद्धा तुम्हाला चार्ज लागणार आहे आणि तो चार्ज लागणार आहे ₹9। तर हा 1 मे पासून होणारा ATM बद्दलचा सर्वात मोठा आणि पहिला बदल आहे। त्यानंतरचा दुसरा बदल आहे तो म्हणजे सोन्याच्या दरातला। सोन्याचे दर कालपासून लाखांवर गेले आहेतच, परंतु 1 मे पासून पुन्हा ते वाढणार आहेत आणि याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विधान केलं आणि सोनं लाखाफार केलं। आता त्यांनी एक विधान काय केलं होतं तर ज्याच्याकडे सोनं तो मोठा श्रीमंत असणार आहे, त्यालाच इतके व्हॅल्यू असणार आहे, असं विधान डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं होतं। त्यामुळे सोन्याची किंमत कालपासून लाखापार गेलीच आहे, परंतु 1 मे पासून त्याच्याही पुढे जाणार आहे। त्यानंतरचा पुढचा नियम आहे तो म्हणजे 1 मे पासून या लोकांना मिळणार पेन्शन। कोणत्या? तर 1 मे पासून 90% लोकांना पेन्शन मिळणार असल्याचे मोदी सरकारने घोषित केले आहे। कालच मोदींनी लाईव्ह येत सांगितलं आहे आणि त्याची तारीख दिली आहे ती म्हणजे 1 मे। 1 मे पासून सर्वच लोकांना पेन्शन मिळणार आहे। त्यामध्ये 90% लोकांचा समावेश असणार आहे। तर कोणत्या? यात कोणाचा समावेश असणार आहे तर रोडवरती काम करणाऱ्याला पेन्शन मिळणार आहे, शेतात मजुरी करणाऱ्याला पेन्शन मिळणार आहे, तसेच कमी पगारात नोकरी करणाऱ्याला सुद्धा पेन्शन मिळणार आहे। तसेच असे लोक की ज्यांना कपडे, सामान, शहर तसेच सोनं विक्री करतात अशा लोकांना सुद्धा पेन्शन मिळणार आहे। म्हणजे रस्त्यावरती कपडे विकतात, सामान विकतात, शेअर्स घेऊन विकतात, तसेच सोनं विक्री करतात, किंवा ज्यांचं प्रॉपर दुकान आहे किराणा मालाचं किंवा सोन्याचं दुकान आहे, अशा सर्व जणांना पेन्शन मिळणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे। केंद्र सरकारकडून मोदीजींकडून सांगण्यात आलेले आहे। तसेच सर्वात महत्त्वाचं कंटेंट क्रिएटरला सुद्धा पेन्शन देणार असल्याचं सरकारने स्पष्ट केलेलं आहे। त्यानंतर पुढचा बदल आहे तो म्हणजे गॅस सिलेंडर संदर्भातील। गॅस सिलेंडरचे दरात सुद्धा बदल होणार आहे। 1 मे पासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत बदल होणार आहे। कमीत कमी होणारा तब्बल बदल हा 10 रुपयांनी स्वस्त होणार आहे। म्हणजे जो व्यावसायिक गॅस सिलेंडर आहे LPGचा, त्यामध्ये 10 रुपयांनी तो गॅस स्वस्त होणार असल्याचे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे। त्यानंतर पुढचा बदल आहे तो म्हणजे 1 महिन्याच्या काळात UPI ID वापरत नसेल तर तो बंद करण्यात येणार आहे। म्हणजे तुम्ही 1 महिन्याच्या कालावधीपासून UPI ID वापरला नसेल, कोणताही व्यवहार केला नसेल तर तो UPI ID बंद होण्याची दाट शक्यता आहे। सर्वात मोठा बदल करण्यात आलेला आहे 1 मे पासून। हा बदल 1 मे पासून होणार आहे UPI संदर्भातला। त्यानंतर पुढचा बदल आहे कर्मचाऱ्यांना खात्रीशीर पेन्शन देणारी युनिफाईड पेन्शन योजना ही नियमित चालू करणार आहेत। म्हणजे 1 मे पासून कर्मचाऱ्यांना जी खात्रीशीर पेन्शन देणारी योजना आहे, युनिफाईड पेन्शन योजना, ही योजना नियमित चालू करणार आहेत केंद्र सरकारकडून, असे सांगण्यात सुद्धा आलेले आहे। त्यानंतर पुढचा बदल आहे तो म्हणजे 1 मे पासून रेशन कार्ड धारकांना KYC केल्याशिवाय कोणताच लाभ मिळणार नाही।
आता KYC साठी लास्ट तारीख कोणतीच ठरणार नाही. जेव्हा कोणी KYC करेल तिथून पुढेच त्याला राशन मिळणार आहे, असे अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे. कारण बऱ्याच वेळा सांगून सुद्धा बऱ्याच जणांनी KYC केली नाही, त्यामुळे त्यांच्या सर्व योजना असतील रेशन कार्डवरील किंवा रेशन असेल तरीही त्यांना कोणताच लाभ हा मिळणार नाही. तर हे 7 मोठे बदल होणार आहेत. 1 मे पासून हे मोठे बदल होणार आहेत. यामध्ये सोन्याच्या दरात बदल असेल, त्यानंतर दुसरं म्हणजे रेशन कार्डचा बदल असेल, त्यानंतर पेन्शन संदर्भातील बदल असेल, त्यानंतर बरेच असे 7 बदल आपण पाहिले आहेत. सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.